गेले बरेच महिने उपरकर साहेब मागे लागले होते की येऊन बघा काय तुम्हाला समजेल काय नेमकं डिस्ट्रक्शन किंवा खराब होतो आहे जमीन. तर त्यांचा विनंतीला मान ठेवून आणि मला जे कार्य मी समजतो की देवाने दिलेलं आहे की सगळं आपल्याला संरक्षण करायचं आहे, जेवढं वाचवता येईल तेवढं वाचवायचं आहे पर्यावरण आणि जे निसर्ग आहे त्याला. त्या अनुषंगाने मी आलो इथे आणि काल तिथे जाऊन प्रत्यक्षात जमिनीवर स्थळ पाहणी केल्यानंतर अगदी धक्कादायक असं मला दृश्य दिसला. मला काही क्षणासाठी असं वाटलं की मी कुठे गाजाला गेलो की काय, म्हणजे कुठे बॉम्ब टाकले इस्रायलने आणि सगळं उद्ध्वस्त झालं त्या प्रकारचं एक समोर वातावरण दिसलं किंवा जे लँडस्केप म्हणतो ते पूर्ण खराब झालेलं दिसलं. माझं प्राथमिक ऑब्झर्वेशन असं आहे की जे चाललं आहे तिकडे ते चुकीचंच आहे. म्हणजे कायद्याला मान न देता किंवा कायद्याकडे लक्ष न देता दुर्लक्ष करून बेकायदेशीर रीतीने कामं चाललेलं आहे तिथे. पूर्ण परिसर जो आहे तो नुसतं सिलिका डस्ट, त्याच्यामुळे प्रदूषण खूप जास्त आहे तिथे. आणि शेतजमिनीमध्ये सुद्धा मी बघितलं की बरेच ठिकाणी ते पूर्ण रेसिड्यू म्हणतं किंवा जे प्रोडक्ट आहे ते सगळे येऊन जमिनीवर बसलेलं आहे. त्याच्यामुळे शेतीचा वर परिणाम होणारच. त्याशिवाय जलप्रदूषणसुद्धा दिसण्यात आलं फार मोठ्या प्रमाणावरती. फक्त जलप्रदूषण जेव्हा आपण म्हणतो ते फक्त त्या साईटपुरता नियमित नसून पूर्ण तुमचं कणकोळी क्षेत्रात म्हणा किंवा सिंधुदुर्गमधले जे नद्या आहेत त्यामध्ये हा वेस्ट पोचतो आहे. त्यांनी किती जरी म्हटलं की आम्ही सांभाळतो आहे आणि आम्ही लक्ष देतो आहे, पण ते चुकीचं आहे हे आम्ही सिद्ध करू नक्कीच. आणि आमच्याकडे पुरावे ऑलरेडी आहेत काय चाललं आहे तिथे ते. एकंदरीत प्रश्न मनात हे होतं की सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा, निसर्ग आणि जलसमृद्ध जो एक जिल्हा आहे त्याच्यामध्ये हा असल्या प्रकारचा आपल्याला विकास हवा आहे का? हा जो नुकसान झालेला आहे पर्यावरणाचा किंवा पृथ्वीचा निसर्गाचा तिथे, ते कसं भरून काढता येईल? तुम्हाला कधीच ते दुरुस्त करता येणार नाही. जे अधिकारी असल्या प्रकल्पांना परवानग्या देतात किंवा फक्त कागदावर सही करून जाऊ द्या काय होईल ते होईल, ही जी एक त्यांची भूमिका आहे त्याचा आम्ही विरोध करणारच. आणि नक्कीच ह्याच्यावरती पूर्ण अभ्यास आता चालू केलेला आहे आम्ही. आणि लवकरच आमचा विश्वास आहे की हे जे चाललेलं आहे कुठेतरी थांबवायला लागेल आणि थांबवू, आम्ही प्रयत्नशील राहू यासाठी. आणि थांबू म्हणजे असं नाही की कोणाचं नुकसान करणं किंवा कारण जो खराब होतो आहे तो माझं किंवा तुमचं नाही, सर्वांचं आहे. पुढच्या पिढीचं पण ती जागा आहे. ते एकदा आपण दूषित करून तिथे सगळं खराब करून निघून जाणं हे ॲक्सेप्टेबल नाही आहे आपल्याला. तर नक्कीच याच्यावरती काम केलं पाहिजे आणि लोकांनी पण आवाज उठवला पाहिजे. बघा, काही स्थानिक लोकांना काही पैसा मिळत असेल, पण येणाऱ्या पिढ्यांचा जो स्वास्थ्य म्हणा किंवा जे निसर्गाचं जे काय कनेक्शन असेल ते तोडणं बरोबर नाही. आणि विकास लोकांनी मागितलं पाहिजे. ते हरित उद्योगांना विकास म्हणून समजून ते मागितलं पाहिजे आणि इथे चालूही केलं पाहिजे. पण इथे जिथे बघतो आपण तर सगळेच मायनिंग हा एक विकासचा एक मॉडेल आहे हे समजणे चुकीचं आहे. आणि सिंधुदुर्ग मायनिंग मुक्त झाला पाहिजे हे माझं आणि आमचं संस्थेचं ठाम विश्वास आहे. आणि या दिशेने आम्ही काम करत राहू नेहमी. थँक्यू. काल तुम्ही जी पाहणी केली कासारड्यामध्ये, तर तिथे तुम्हाला नेमकं काय आढळलं? काय चुकीचं तिथे उत्खनन असेल किंवा पर्यावरणाच्या दृष्टीने चुकीच्या काय गोष्टी आढळल्या? उत्खननला सुद्धा एक पॅटर्न असतो, सँक्शन पॅटर्न. ते मायनिंग प्लॅन म्हणतो. त्या प्लॅनच्या बाहेर जाऊन त्यांनी काम केलेलं आहे असं माझं. मी जाऊन परत सॅटेलाईटवरती जेव्हा चेक केलं तर त्याला दिलेल्या क्षेत्रापेक्षा बरंच जास्त क्षेत्रावरती त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे. आणि एकदा पाणी लागलं तुम्हाला उत्खनन करताना, मग तिथून तुमचे जे पाऊल आहेत ते म्हणजे ICUमध्ये पेशंट आहेत त्या हिशोबाने तुम्ही ट्रीटमेंट केलं पाहिजे जागेवरती. तसं नाही, तो सरळ पाणी उपसवतो आणि फेकून देतो बाहेर. आणि वॉशिंगसुद्धा जे चाललेलं आहे ते चुकीच्या रीतीने चाललेलं आहे. त्याला कसलंही काय म्हणतात कवर नाही आहे, काय नाही. ओपनमध्ये वॉश करून सगळं रेसिड्यू जे आहे वॉश होऊन सगळं खाली शेतजमिनींमध्येच चाललेलं आहे. ते चुकीचं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे हा जो पंपिंग करतात, पाणी टाकून देतात दुसरीकडे, ते कुठे सोडत आहेत? ते नद्यांमध्ये सोडत आहेत. नदीचा ओढा आहे बाजूला, तिथे सोडत आहेत. ते चुकीचं आहे. ते कुठे जाऊन तरी नद्यामध्येच जाणार आहे पाणी. आणि ते दूषित पाणी लोकांनी प्यायचं, प्राण्यांनी प्यायचं, हे विकास म्हणून आपण ॲक्सेप्ट करू शकत. ह्याला पूर्णपणे रिवॅम्प करून त्याला
त्याला करता येणार नाही. मेन म्हणजे काय झालं, एवढं नुकसान केलेलं आहे त्यांनी. मी सांगितल्याप्रमाणे गाझामध्ये जे बॉम्बिंग चाललं आहे तसंच एक साईट आहे. तुम्हाला वाटलंच न्यूज करताना दाखवू शकता, इस्रायलने इथे बॉम्ब टाकल्यास लोक विश्वास करणार की असं झालं आहे इथे म्हणून. असं एवढं भयानक रीतीचं तिकडे जे नुकसान झालेलं आहे ते अगदी दुःखद आहे. कळणे मायनिंगमध्ये तुम्ही सिंधुदुर्गमध्ये तो प्रश्न हाताळलेला होता. काही गावं त्यानंतर इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये समाविष्ट झाली हायकोर्टच्या कोर्टाच्या निर्देशानुसार. तर या संदर्भात सुद्धा कस्तुरी रंगन समितीचा अहवाल आल्यानंतर याच्यातली काही गावं ही इको सेन्सिटिव्ह झोन करण्यामागे ते प्रस्तावित होतं किंवा तशी शिफारस होती कस्तुरी रंगन समितीची. तर त्या अनुषंगाने आपली काय भूमिका आहे? बघा, कस्तुरीरंगन अहवाल किंवा माधव गाडगिलांचा जो ओरिजिनल अहवाल आहे तो आम्ही खरा अहवाल मानतो. चला आपण एक कॉम्प्रोमाइज किंवा एक ॲडजस्टमेंट म्हणून कस्तुरीरंगनचा अहवाल आपण स्वीकारला समजा, तरी त्याचंसुद्धा इम्प्लिमेंटेशन करण्यामध्ये कुठच्याही सरकारला इंटरेस्ट नाही आहे. ते मी सांगतो आता रेकॉर्डवरतीच की काँग्रेस असो, शिवसेना असो, आपला BJP असो, कोणी असो, सगळे राजकीय पक्षांना ते नको आहे. कारण काय आहे, ते एक लोकांमध्ये एक अपप्रचार केलं गेलं की ह्याच्यामुळे पूर्ण विकास थांबणार, तुम्हाला घरात खिळाडचं ठोकता येणार नाही, गिरणी टाकता येणार नाही, हे सगळे एक अपप्रचार करून लोकांच्या मनामध्ये एक गैरसमज निर्माण केलं गेलं आहे. पण जर इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये लिस्टमध्ये ती नावं आहेत तर ह्याचा अर्थ आहे की त्याला बायोडायव्हर्सिटीचं व्हॅल्यू आहे आणि तिथे हे कामं होऊ शकत नाही. इको सेन्सिटिव्ह एरियामध्ये मायनिंग पूर्णपणे प्रतिबंधित आहे. आणि असं नाही आहे, कळण्याच्या बाबतीत ते आम्हाला माहिती होतं की 5 वर्षात त्याचं लीज संपतो आहे आणि न्यायालयीन लढा तेवढं जाणारच आम्हाला माहिती होतं. म्हणून आम्ही त्याच्यावरती प्रत्यक्षात कळणे मायनिंगच्या विरोधात आम्ही गेलो नाही, कारण आम्हाला माहिती होतं त्याला पुढे EC मिळणार नाही, म्हणून त्या दिशेने आम्ही काम केलं. तसं पण इथे ताबडतोब ते थांबवायची गरज आहे. या गावांमध्ये तरी जिथे हे लिस्ट केलेलं आहे आणि तो त्याच्यासाठी आपण करू, कायद्यामध्ये त्याची तरतूद आहे आणि न्यायालयीन लढाई आपण देऊ, त्याला नक्कीच करू. पण तुम्हाला येते की तुम्ही देखील वारंवार तक्रार देताय ना, मग तुमचं कंप्लेंटला पण रेस्पॉन्स मिळत नाही. ते सर्व बघितलंय अधिकारी सगळे हेच करतात. अधिकाऱ्यांनी तर पूर्णपणे दुर्लक्ष केलेलंच आहे, प्रश्नच नाही आहे. इथे मला नाही वाटत मायनिंग ऑफिसरने इथे कधी व्हिजिट केला असणार. 2013चा मला लास्ट रिपोर्ट मिळाला त्यांचा. मग गेले 12 वर्ष तुम्ही इथे व्हिजिट केलं नाही, कारण त्यांनी व्हिजिट केलं तर त्याला हे एक्सटेन्शन देता येत नाही ह्या साईटला, एवढं भयानक आहे तिथे. म्हणून कुठे ना कुठे म्हणतो काही ठराविक अधिकाऱ्यांना त्यांचा वैयक्तिक स्वार्थासाठी त्यांनी ते दुर्लक्ष केलं असं म्हणायला हरकत नाही. मायनिंगच्या माध्यमातून रोजगार निर्मिती सुद्धा होते असा दावा मायनिंग समर्थकांकडून किंवा त्या व्यावसायिकांकडून केला जातो. तर त्या संदर्भात रोजगार निर्मिती किंवा उपलब्ध होणाऱ्या रोजगाराच्या अनुषंगाने आपलं काय मत? सर्वात मोठा माझं मतपेक्षा वास्तुस्थिती जी आहे, गोव्यामध्ये काय परिस्थिती आहे. गोव्यातल्या लोकांना जर एवढंच समृद्धी मिळाली असते मायनिंगमुळे तर त्यांची मुलं आज परदेशात जाऊन काम केलं नसतं. गोव्यामध्ये पाण्याचं शॉर्टेज आहे, पिण्याच्या पाण्याचं शॉर्टेज आहे. भले फ्लॅट 2-2, 3-3 कोटीला विकत असतील पण तिथेसुद्धा पाणी टँकरनी येतं. मग ह्याला आपण विकास समजा. आणि कसली नोकरी म्हणताय तुम्ही, किती लोकांना नोकरी देणार एक माईन? आणि काय म्हणतं, आपल्याला इथे शेतीमध्ये काम करायला लोक मिळत नाही, मजूर मिळत नाही, तर त्या माइन्समध्ये तुम्हाला वाटतं का की मराठी माणूस, आपले स्थानिक शेतकरी माणूस इथे जाऊन मजुरी करणार? नाही करणार. ते शेवटी मग इथे आपण काय करणार आहोत? आपलं जे आहे हातात, जे आज आपल्याला 3 वेळा 4 वेळा जेवायला मिळतं आणि जलसमृद्ध एक जिल्ह्यामध्ये आपण ह्या प्रकारचं उद्योगांना प्रोत्साहन अजिबात देऊ नये. कोणी स्थानिक पुढाकारांनी किंवा राजकीय नेत्यांनी आणि जे मंत्री आहेत त्या सगळ्यांनी ह्याला एक मॉडेल स्टेट म्हणून का डेव्हलप हा डिस्ट्रिक्ट म्हणून डेव्हलप का करत नाही? इंडियाज फर्स्ट इको टुरिझम डिस्ट्रिक्ट सिंधुदुर्ग, आणि बघितलं तर कुठे इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्यासाठी? टुरिझम सोडून बाकी सगळ्या कामांमध्ये यांना इंटरेस्ट आहे. इथे जमीन कॅप्चर करता येईल, कुठे झाडं कापता येईल, वाळवंट करण्यासाठी जे काही कामं करावं लागेल त्या कामांमध्ये इंटरेस्ट आहे. पण हे कुठे ना कुठे लोकांनी पण जोर लावून बदलायला पाहिजे. असं नाही आहे की तुम्ही पर्यावरणाचं रक्षण केलं म्हणून तुम्ही उपाशी मरणार, ही गोष्ट चुकीचं आहे. आपण लाखो रुपये खर्च करून परदेशात जातो निसर्ग बघायला, तिथले लोकांना पैसा मिळतो ना तिथे, म्हणून तेच टिकवलं आहे.
पण आपल्याकडे काय म्हणतात घरकी मुर्गी दाल बरोबर त्यातला हिशोब आहे की आपल्याला त्याची किंमत समजत नाही, कारण आपण त्याचा चांगला उपयोग करत नाही. सगळ्यांचे आभार आल्याबद्दल. प्रश्न होता हा प्रश्न आहे. हां म्हणून प्रश्न बोललो. आहे. हां तो नाही म्हणत. मायनिंग मुक्त सिंधुदुर्ग आपण करणार असं म्हटलंय. प्रयत्न करू. माझ्या हातात असलं तर मी कधीच केलं असतं ते. प्रयत्न करा असं म्हटलंय. याच्या आधी देखील बरेच मायनिंग म्हणजे वाळू उत्खनन तर आहे, पण क्रशर पण मोठ्या प्रमाणात आहे. हो हो. काय नेमकं? कालच मी बोललो तो खूप कुपवडे साईडला किती क्रशर्स आहेत बाजूबाजूला, आणि नुसतं पूर्ण जंगलामध्ये धूळ आणि प्रदूषण झालेलं आहे. दोडामागचं पण तिथे सासवडीसारख्या जागांमध्ये पण भयंकर मोठ्या प्रमाणात प्लॉटिंग चाललेलं आहे. आता मायनिंगचं आम्ही कुठेतरी थांबवलं दोडामार्ग सावंतवाडीमध्ये, पण आता जो मेन जो धोका आहे तो आहे प्लॉटिंग आणि क्रशर्स क्वारीचं. हे मायनर मिनरलमध्ये टाकून राज्य शासनाकडे ह्याचं अधिकार दिल्यामुळे त्याच्यावरती नियंत्रण करत नाही आहेत. कुठेतरी जिथे सेंटर आणि स्टेट दोघांचं नियंत्रण असणार असं काही उद्योग असतील तर त्याला काहीतरी कुठेतरी रोक लावता येतो आपल्याला, पण इथे फक्त प्रसंग नाही आहे. क्रशर्स हा फार मोठा विषय आहे, आणि मला एक दिसत नाही की हे क्रशर्स एवढं करून बांधकामं कुठे होत आहेत. मला दिसलं नाही. कदाचित मी चुकीचं बोलतो नाही, हे कुठेतरी बाहेर जातो आहे ना क्रशर्स करून मटेरियल. मग आपलं काढून दुसऱ्याला ह्याचा याला अर्थ नाही ना. या मायनिंग विरोधात आपली पुढील लढाई कशी असेल? आम्ही सगळीकडे मायनिंग विरोध करत नाहीच, पण जिथे जलसमृद्ध जागा आहे, जिथे वन्यजीव आहे, जिथे जंगल चांगलं आहे, लोकांचं एक अस्तित्व वर्षानुवर्ष पिढ्यानपिढी चाललो आहे, तिथे काही त्रास न देता सगळे एकत्र सांभाळून तिथे मायनिंगचा विरोध राहील आणि कायम राहीलच कुठेही. आणि काय म्हणतात आशीर्वाद समजा किंवा एक वरदान समजा की आपल्या कायद्यामध्ये थोडंफार काहीतरी दम आहे की जिथे निसर्गाचं नुकसान जास्त होणार तिथे परवानगी देता येत नाही. सिंधुदुर्गमध्ये तरी मायनिंगचा आमचं कंटिन्युअस विरोध राहणारच. आणि जसं पण काय असतं की आमची एक छोटी संस्था आहे, आम्ही सगळीकडे जाऊन शोधून काय काम करत आहेत, पण जिथे जिथे आम्हाला लोकांनी बोलवलं तिथे जाऊन आम्ही नक्कीच तिच्यात हस्तक्षेप केलेला आहे, आणि आमच्याने जेवढं होईल तर आम्ही करणारच. नाही, खरं म्हणजे तुमच्याकडे म्हणजे या जिल्ह्यामध्ये 2 चांगले सक्षम नेते असून त्यांचा आवाज ऐकलं जात नाही आहे, हा एक चिंतेचा विषय आहे. म्हणजे आम्हाला खरोखर यायची गरजच नाही. आम्हाला वाटतं असं की जर सरकार व्यवस्थित चालत असेल, एक एथिकल गव्हर्नमेंट असेल, कारण हे जे वाचवायला निघालेत नाईक साहेब किंवा उपरकर साहेब, त्यांनी स्वतःसाठी नाही करत आहेत, त्या पूर्ण जिल्ह्यासाठी लोकांसाठी करतायत, समाजासाठी करतायत. मग त्यांचा आवाज कुठेतरी ऐकलं गेलं पाहिजे, सरकारमध्ये त्याचा आवाज पोचलं पाहिजे, आणि हे प्रत्येक गोष्टीला कोर्टात नेण्याची गरज लागू नये असं मला वाटतं. NGTकडे तक्रार करू शकत नाही आपण, केस घेऊन जाऊ शकतो, ॲप्लिकेशन फाईल करू शकतो की हे झालेलं आहे, पण हां नाही, त्याला पूर्ण अभ्यास करणार. हा मॅटर कुठे सुप्रीम कोर्टात न्यायचं किंवा NGTला न्यायचं किंवा हायकोर्टात न्यायचं, कारण ह्याच्यामध्ये NGTकडे काही रेस्ट्रिक्शन्स आहेत. जिथे फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ आपण बोललं की वन्यजीवाचा विषय असेल तर त्यांना NGTला पॉवर नाही आहे, मग ते हात वर करणार, 6 महिन्यांनी 8 महिन्यांनी वर्षांनी सांगणार की आम्हाला हा करता येणार नाही. म्हणून त्याचा पूर्ण अभ्यास इम्पॅक्ट करायला लागेल. आता कालच तर पाहणी केली आहे, काही डॉक्युमेंट सरांकडे होतं ते बघितलं मी. आता मी पण काही RTS फाईल केलेलं आहे. मग सगळे रिप्लाय आल्यानंतर आम्ही नक्कीच एक कॉल घेऊ, पण हा बहुतेक कोर्टातच ह्याचा निर्णय लागेल असं आम्हाला वाटतं.